हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, 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 जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रजनरंजन, यशोदानंदन ब्रजनरंजन, यशोदानंद माफ करा थोडं. यशोदानंदन ब्रजनरंजन, यशोदानंदन ब्रजनरंजन, यशोदानंदन ब्रजनरंजन, यशोदानंदन ब्रजनरंजन, यमुना तीरावन चारे, यमुना तीरावन चारे, यमुना तीरावन चारे, यमुना तीरावन चारे, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने, नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद, हरे कृष्णा 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 हरे हरे,
राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये विशेष स्वागत आहे. तर आज आपण शनिवार असल्यामुळे नेहमीप्रमाणे भगवद्गीता ह्या ग्रंथावर चर्चा करू. तर सर्वांनी आपल्या भगवद्गीता सोबत घेऊन बसा, जेणेकरून आपण जे श्लोक वाचणार आहोत, तात्पर्य वाचणार आहोत, ते पाहत आपण ऐकू शकतो, जेणेकरून आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने समजून येईल. तर गेल्या आठवड्यामध्ये आपण 13वा अध्याय सुरू केला भगवद्गीतेचा, आणि 13व्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. तर आपण गेल्या आठवड्यात सांगितलं की ह्या 13व्या अध्यायापासून कृष्ण ज्ञान योगाची माहिती देण्यास सुरुवात करतात. मग आपण गेल्या आठवड्यात थोडं विस्तारितपणे चर्चा केली होती की भगवद्गीतेमध्ये प्रमुख 4 योगाची माहिती मिळते. तर कर्मयोग, त्यानंतर ध्यान योग, ज्ञान योग आणि भक्ती योग, ह्या 4 योगांची माहिती मिळते. आणि त्याच्यामध्ये हे शेवटचे 6 अध्याय आहेत, 13 ते 18 अध्याय, याच्यामध्ये ज्ञान योगाची माहिती कृष्ण देत आहेत. आणि मग सुरुवातीलाच अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो पहिल्या श्लोकामध्येच. तर 6 गोष्टींबद्दल ज्ञान तो जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो. तर आपण पहिला श्लोक थोडं पाहू शकता. तर कोणकोणत्या 6 गोष्टीबद्दल अर्जुनाने ज्ञान विचारलेलं आहे ते आपण थोडं रिव्हिजन म्हणून पाहू. की अर्जुन म्हणतो की प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय, आणि ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे काय. तर अशा पद्धतीने 6 गोष्टींबद्दल अर्जुन जाणून घेण्यासाठी भगवंतांना प्रश्न विचारतो, आणि मग कृष्ण उत्तर देण्यास सुरुवात करतात. आणि गेल्या आठवड्यात आपण 2ऱ्या आणि 3ऱ्या नंबरच्या श्लोकांपर्यंत चर्चा केली. तर 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकामध्ये कृष्ण क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, आणि ज्ञान म्हणजे काय याचं माहिती देत आहेत. आपण फार विस्तारित चर्चा केली होती मागच्या आठवड्यात की क्षेत्र म्हणजे या शरीराला क्षेत्र म्हणलेलं आहे, आणि या शरीराच्या ज्ञात्याला म्हणजे शरीरामध्ये वास करणारा जो या शरीराला जाणणारा आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणलेला आहे. आणि प्रत्येक शरीरामध्ये 2 क्षेत्रज्ञ आहेत, आणि ते 2 क्षेत्रज्ञ कोण आहेत, एक आत्मा आणि परमात्मा. परंतु आत्मा हा त्या शरीरापुरतं त्याला ज्ञान आहे, परंतु परमात्म्याला सर्वांच्या क्षेत्राबद्दल किंवा सर्वांच्या शरीराबद्दल ज्ञान आहे. कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंत परमात्म्याच्या रूपात वास करतात. ते परमात्मा कंबाईन आहेत, कॉमन आहेत म्हणू शकतो. तर कॉमन असल्यामुळे भगवंतांना प्रत्येकाच्या शरीराबद्दल किंवा शरीरामध्ये चाललेल्या बदलाबद्दल ज्ञान आहे, परंतु आत्म्याला फक्त त्याच्या शरीराबद्दल ज्ञान असतं. मग हा क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञमधले जे परमात्मा क्षेत्रज्ञ याच्यामधला भेद आहे. आणि जो कोणी ह्या 3 गोष्टींमधला भेद जाणतो त्याला त्या गोष्टीला जाणतो त्याला ज्ञानी म्हणलेला आहे, किंवा त्या ज्ञानाला या तिघांच्या मधल्या भेदाच्या ज्ञानाला ज्ञान म्हणलेलं आहे. तर अशा पद्धतीने 3ऱ्या श्लोकापर्यंत कृष्ण सांगतात. मग आज आपण आता 4था श्लोक वाचू, 4थ्या श्लोकाच्या पुढे चर्चा करू. तर 4था श्लोक माझ्यासोबत आपण म्हणण्याचा प्रयत्न करा. तत्क्षेत्रम यतच्च यादृक् यद्विकारी यतच्च यत् स च यो यत् प्रभावच्च तत्समासेन मे शृणु. भाषांतरण तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. भाषांतर. आता कृपया माझ्याकडून क्षेत्र आणि त्याचे स्वरूप, त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, त्याची निर्मिती केव्हा होते, त्याचा ज्ञाता कोण आहे, आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन ऐक. मला 4थ्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतायत की आता पुढे जे काही ह्या अध्यायामध्ये श्लोक येणार आहेत त्या श्लोकामध्ये कृष्ण काय ज्ञान देणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगत आहेत 4थ्या श्लोकामध्ये.
कारण क्षेत्रज्ञ आणि परमात्मा जो पण दुसरा एक क्षेत्रज्ञ आहे त्याच्याबद्दल ज्ञान दिल्यानंतर कृष्ण आता त्या क्षेत्राबद्दल आणखी ज्यादा विस्तारित ज्ञान सांगू इच्छित आहेत. आणि याच्यामध्ये म्हणतात की तो जो क्षेत्र आहे त्याचं स्वरूप काय, म्हणजे ते क्षेत्र कशाने बनलेलं आहे. आता हा जो 4था श्लोक जर पाहिला तर याच्यामध्ये पुन्हा कृष्ण अर्जुनाला 5 गोष्टींचं ज्ञान मी देतो असं म्हणतायत. अर्जुनाने 6 गोष्टीचं ज्ञान विचारलेलं आहे आणि त्याच्यापैकी जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासंबंधित 5 गोष्टींचं ज्ञान मी तुला देतो असं कृष्ण ह्या श्लोकामध्ये म्हणतात. तर 5 गोष्टी कोणत्या आहेत, तर क्षेत्र आणि त्याचे स्वरूप काय आहे हे पहिलं ज्ञान आहे. म्हणजे क्षेत्र स्वरूप, त्याचं स्वरूप म्हणजे क्षेत्र कशाने बनलेलं आहे, म्हणजे शरीर कशाने बनलेलं आहे हे ज्ञान मी तुला देईन. त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, मग या क्षेत्रामध्ये काय काय बदल होतात शरीरामध्ये, तर याचंही ज्ञान देईन. हे दुसरं ज्ञान झालं. त्याची निर्मिती केव्हा होते, मग हे क्षेत्र केव्हा निर्मित, म्हणजे या शरीराची निर्मिती केव्हा होते किंवा केव्हा झालेली आहे याचं पण मी ज्ञान तुला देईन. आणि त्याचा ज्ञाता कोण आहे, मग या क्षेत्राला जाणणारा, पूर्णतः जाणणारा ज्ञाता कोण आहे याचंही ज्ञान मी तुला देईन. आणि या क्षेत्राला जाणणारा जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञाचा या क्षेत्रावर म्हणजे शरीरावर काय प्रभाव होतो किंवा काय परिणाम होतो याचंही तुला ज्ञान मी देईन. मग थोडं आपल्याला ऐकताना थोडं कळायला पण कठीण जाईल, परंतु थोडं ज्ञानात्मक विषय असल्यामुळे थोडं आपल्याला समजून घ्यायला कठीण जाईल, तरी पण आपण ऐकत राहावा. तर याच्यामध्ये ही 5 गोष्टी कृष्ण सांगत आहेत. आणि मग भक्त सांगतात की ह्या 5 प्रश्नाची उत्तर कृष्ण कोणकोणत्या श्लोकात देत आहेत ते पण थोडं आपण थोडक्यात जाणू शकतो. तर म्हणलेलं आहे की क्षेत्र कसं बनलेलं आहे, कोणकोणत्या गोष्टीने बनलेलं आहे शरीर, त्याचं ज्ञान कृष्ण आता पुढच्या 6व्या श्लोकामध्ये देतील. आणि या क्षेत्रामध्ये, या शरीरामध्ये काय काय बदल होतात याचं ज्ञान कृष्ण 7व्या आणि पुढे जाऊन 20व्या श्लोकामध्ये देतील याच अध्यायामधल्या. आणि हे क्षेत्र, हे शरीर केव्हा निर्मित झालेलं आहे याचं ज्ञान ह्याच अध्यायातल्या 21व्या आणि 22व्या श्लोकामध्ये देतील. आणि याचा ज्ञाता कोण आहे, ज्ञाता तर परमात्मा हे आपण पहिला जाणले, पण तो परमात्मा कसा आहे याचं ज्ञान ह्याच अध्यायाच्या पुढे 14 श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत आणि 23व्या श्लोकामध्ये देतील. आणि त्याच्यानंतर म्हणलेलं आहे की ह्या ज्ञाताचा किंवा जो परमात्मा आहे, क्षेत्रज्ञ आहे, त्याचा ह्या शरीरावर काय प्रभाव आहे याचं ज्ञान मग 14 ते 18 हे जे श्लोक आहेत त्याच्यामध्येच कृष्ण देतील. तर अशा पद्धतीने कृष्ण इथं जे 5 गोष्टींचं ज्ञान अर्जुनाला सांगणार आहेत त्याबद्दल कोणकोणत्या श्लोकामध्ये सांगितलं जाईल तिथं सांगितलेलं आहे भक्तांच्या द्वारे, आचार्यांच्या द्वारे. मग पुढे आपण त्या श्लोकामध्ये चर्चा करत असताना ते विषय येतील. हे का सांगत आहोत आपण, कारण आपण भगवद्गीता चर्चा करत असताना आपल्याला थोडकं तर ज्ञान असलं पाहिजे की कृष्ण कशा पद्धतीने ज्ञान सांगत आहेत, म्हणजे ह्या भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये, आणि कोणत्या प्रश्नाची उत्तर ते देत आहेत कुठल्या श्लोकामध्ये. ठीक आहे, त्या श्लोकांचं नंबर आपल्याला माहीत नाही किंवा पूर्णतः कुठल्या श्लोकामध्ये काय ज्ञान दिलेलं हे माहीत नसेल, तरी एवढं तर माहीत असलं पाहिजे की काय तर मांडणी आहे या भगवद्गीतेमध्ये. असं नाही की कृष्णाने कसं तरच आपलं जसं मनाला येईल, जसं काय आठवेल मनामध्ये तसं सांगत राहिले, असं नाही. तर फार सिस्टमॅटिकली कृष्ण इथं सर्व काही उपदेश करत आहेत. अर्जुन जे काही प्रश्न विचारतो ते पण, आणि त्या प्रश्नाबद्दल आणखीन एक्स्ट्रा पण जे ज्ञान द्यायचं आहे कृष्णांना ते पण ज्ञान ते सिस्टमॅटिक फार चांगल्या पद्धतीने देत आहेत. मग हे श्लोकांची विभागणी ते आपल्याला जर कळाली तर ते कसं सिस्टमॅटिक आहे हे आणखीन चांगल्यापैकी समजून येतं. परंतु ह्या गोष्टी सर्वांनाच समजून घेतल्या पाहिजे असं काही आवश्यकता नाही आहे. ज्यांना कोणाला इंटेलेक्च्युअल पद्धतीने, जरा बौद्धिक पद्धतीने भगवद्गीतेला समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे विषय थोडे अभ्यासात्मक होऊ शकतात. परंतु जरा एकदमच म्हणजे आपण सामान्य भक्त, म्हणजे एक श्रद्धाळू भक्त आहोत आणि ज्यादा बौद्धिक गोष्टींना आपण जाणून घेण्याची आपली काही इच्छा नाही आहे किंवा तेवढी काही पात्रता पण नाही आहे समजा, तर मग काही हरकत नाही. ठीक आहे, आपल्याला हे सर्व लक्षात असलं पाहिजे किंवा लिहून ठेवलं पाहिजे किंवा आपल्याला सर्व हे माहीत असलं पाहिजे असं पण काही आवश्यकता नाही. परंतु ढोबळमानाने आपल्याला हे थोडं जाणीव होते ह्या सगळं सहन केल्यानंतर की कृष्णाने कशा पद्धतीने वेगवेगळ्या श्लोकांमध्ये कुठं नाही कुठं वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान दिलेलं आहे. मग जरी ते कुठल्या श्लोकात काय ज्ञान दिलं हे माहीत नसलं तरी पण आपल्याला वाटेल की भगवद्गीतेमध्ये फार सिस्टमॅटिक पद्धतीने ज्ञान दिलेलं आहे, एवढं तर आपल्याला जाणीव नक्कीच होईल. मग त्यामुळे आता अशा पद्धतीने या 4थ्या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला ह्या 5 गोष्टीबद्दल मी तुला ज्ञान देईन असं म्हणतात. ठीक आहे, आता 5वा श्लोक वाचू. याचं काही स्पष्टीकरण काही तेच आहे तात्पर्यामध्ये, आपण नंतर वाचू शकता.
5वा श्लोक बघा. ऋषिभिर्बहुधा गीतं छंदोभिर्विविधे पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिच्यते. भाषांतर. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषीने विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केलेले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामासहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. आता कृष्ण क्षेत्रज्ञाबद्दल हे सर्व ज्ञान आता सांगणार आहेत पुढच्या श्लोकांमध्ये. पण तू सांगण्याच्या अगोदर कृष्ण स्वतः काय करतायत, त्याला पुरावा म्हणून सांगत आहेत. पुरावा म्हणजे काय सांगतायत की मी जे तुला हे ज्ञान सांगणार आहे आता, हे ज्ञान वेगवेगळ्या ऋषींनी अगोदरच काय केलेलं आहे, त्यांच्या ग्रंथांमध्ये वर्णित केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. आणि कृष्ण असं का बोलत आहेत बरं? कारण वैदिक ही पद्धत आहे की कोणतेही ज्ञान सांगत असताना कुठल्याही व्यक्तीने माझं मत आहे असं म्हणून सांगायचं नसतं, किंवा मला वाटतं, मला असं कल्पना झाली, अशा पद्धतीने सांगून त्या वैदिक ज्ञानाला आपण वैदिक ज्ञानाला प्रस्तुत करू शकत नाही. वैदिक ज्ञानाला सांगण्याचं प्रस्तुत करण्याची पद्धत काय असते की त्याला पुरावा द्यावा लागतो. पुरावा म्हणजे काय की मी जे काही सांगत आहे हे पूर्ववर्ती आचार्यांनी पण किंवा साधू संतांनी पण हेच सांगितलेलं आहे, किंवा त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये पण अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. हे आपण त्याला काय द्यावं लागते, साक्ष द्यावं लागते. किंवा वैदिक जे ग्रंथ आहेत, वैदिक ग्रंथ म्हणजे जे 108 उपनिषद आहेत, 18 पुराण आहेत, 4 वेद आहेत, किंवा रामायण महाभारत आहे, ह्याला आपण वैदिक ग्रंथ म्हणतो. तर ह्या वैदिक ग्रंथामध्ये पण हे ज्ञान आलेलं आहे. कुठं आलेलं आहे हे सगळं आपल्याला संदर्भ द्यावा लागतो कोणतंही ज्ञान सांगत असताना, मग त्याला प्रमाणित मानलं जातं. मग कृष्ण पहा किती इथं नम्रतेने बोलत आहेत. आता कृष्णांना कोणाचाही म्हणजे संदर्भ देण्याची आवश्यकता नाहीये. कृष्ण स्वतःमध्येच पूर्ण अधिकारी पुरुष आहेत, कारण ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. ते सर्वोच्च अधिकारी पुरुष आहेत. त्यांना कोणाचाही संदर्भ देण्याची किंवा कोणाचाही उल्लेख करण्याची आवश्यकता नाहीये. परंतु तरीही भगवंत जसं एखादा गुरु आपल्या शिष्यांना ज्ञान देतो, तर तो स्वतःच्या मनाने किंवा स्वतःच्या वतीने ज्ञान देत नसतो. तो पूर्ववर्ती आचार्यांच्या वतीने त्यांचा संदर्भ देऊन ज्ञान देत असतो. तर कृष्ण पण इथं गुरूंची भूमिका निभावत आहेत आणि अर्जुन एका शिष्याची भूमिका निभावत आहे. आणि म्हणून कृष्ण इथं पूर्ववर्ती ऋषीमुनींचा संदर्भ देत आहेत की मी जे काही तुला सांगत आहे हे वेगवेगळ्या वैदिक ग्रंथांमध्ये त्या ऋषीमुनी वर्णन केलेलं आहे. आणि वैदिक ग्रंथांमध्ये विशेष करून जे वेदांत सूत्र नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ह्याबद्दल आणखीन विस्तारित ज्ञान आलेलं आहे असं कृष्ण सांगत आहेत. मग वैदिक ग्रंथामध्ये इथं प्रभुपाद तात्पर्यामध्ये काही ग्रंथाचा उल्लेख करतात. जसं वेदांमध्ये जे 4 वेद आहेत त्या 4 वेदाचा एक उपभाग आहे, त्याला त्या म्हणजे उपनिषदमधले म्हणजे वेदांचं उपभाग आहेत, त्यांना उपनिषद म्हणलं जातं. 108 उपनिषद. तर त्याच्यामध्ये कठोपनिषद नावाचा एक ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये क्षेत्रज्ञ याच्याबद्दल आणखीन विस्तारित ज्ञान दिलेलं आहे. मग आता बघा, जोपर्यंत आपण हा 13वा अध्याय वाचत आहोत किंवा म्हणजे आपण चर्चा करतो आहोत, तोपर्यंत आपल्याला हे क्षेत्रज्ञ हे शब्द बऱ्याच वेळेला येतील. त्यामुळे आता आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण लक्षात ठेवायचं की क्षेत्र म्हणजे क्षेत्र हा शब्द कशासाठी आलेला आहे? क्षेत्र हा शब्द शरीरासाठी आलेला आहे आणि क्षेत्रज्ञ हा शब्द दोघांसाठी आलेला आहे. कोणासाठी? एक आत्म्यासाठी पण आलेला आहे आणि परमात्म्यासाठी आलेला आहे. मग इथं म्हणलेलं आहे की ह्या कठोपनिषदमध्ये आत्मा, परमात्मा आणि शरीर याच्याबद्दल विस्तारित ज्ञान दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रभुपाद इथं सांगतात की ऋषीमुनींमध्ये जे पराशर मुनी आहेत त्यांना प्रमुख मानलं जातं ह्या ज्ञानाचं विश्लेषण करणाऱ्या ऋषींमध्ये. आता पराशर मुनी कोण आहेत? हे व्यास मुनींचे वडील होते आणि ते पण शुद्ध भक्त होते. तर त्यांनी पण एक पराशर संहिता नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये ह्या क्षेत्रज्ञाबद्दल आणखीन विस्तारित ज्ञान दिलेलं आहे. किंवा आणखी प्रभुपाद सांगतात की 4 वेदापैकी जो यजुर्वेद आहे त्या यजुर्वेदाचा एक भाग आहे, त्याचं नाव आहे तैत्तिरीय उपनिषद. मग 108 उपनिषदांपैकी हा एक उपनिषद आहे तैत्तिरीय उपनिषद. तर याच्यामध्ये पण जीव आणि भगवंत आणि प्रकृती म्हणजे शरीर, कारण हे शरीर प्रकृतीने बनलेलं आहे, मग याला प्रकृती पण म्हणू शकतो. जीव म्हणजे आत्मा म्हणजे आपण आणि भगवंत म्हणजे परमात्मा. मग याच्याबद्दल फार विस्तारित आणि चांगल्या पद्धतीने भेद काय आहे याचं ज्ञान दिलेलं आहे तैत्तिरीय उपनिषदमध्ये. म्हणून आपण 1-2दा सांगितलं होतं की जे आपल्या संप्रदायाचे जे या कलियुगातील आचार्य आहेत त्यांचं नाव आहे मध्वाचार्य.
तर मध्वाचार्यांना हा तैत्तिरीय उपनिषद फार आवडत होता आणि बऱ्याच वेळेला या तैत्तिरीय उपनिषदवरच ते चर्चा करायचे. का? कारण याच्यामध्ये आत्मा आणि परमात्मा आणि प्रकृती किंवा शरीरमध्ये काय भेद आहे हे फार चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. आणि मध्वाचार्य, रामानुजाचार्य, निंबाकाचार्य किंवा विष्णू स्वामी हे जे काही 4 संप्रदायाचे प्रमुख आचार्य आहेत या कलियुगामधले, ते ह्या ज्ञानाला स्थापित करण्यासाठी आले होते. कारण त्यांच्या अगोदर मायावादाचं ज्ञान फार प्रसारित झालं होतं शंकराचार्यांच्या द्वारे. आणि मायावादाचं ज्ञान काय आहे की आत्मा आणि परमात्मा एकच आहे. मग त्या मायावादाच्या ज्ञानाचं खंडन करायलाच हे इतर 4 आचार्य आले होते. आणि त्यामुळे ह्या आचार्यांनी काय केलेलं आहे, अशा वेगवेगळ्या वैदिक ग्रंथाचा संदर्भ घेऊन काय केलेलं आहे, ह्या ज्ञानाला प्रचारित केलेलं आहे की आत्मा आणि परमात्मा एक नाही आहे, त्यांच्यामध्ये भेद आहे. मग तैत्तिरीय उपनिषदमध्ये पण ते ज्ञान दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने भगवंत थोडं वेगवेगळ्या ग्रंथांचा आणि ऋषीमुनींचा संदर्भ देत आहेत. आणखीन एक प्रभुपाद पुढच्या तात्पर्यामध्ये सांगतात की कृष्ण इथं वैदिक ग्रंथांचा आणि वेगवेगळ्या ऋषीमुनींचा संदर्भ का देत आहेत, कारण कृष्ण जे काही ज्ञान ह्या भगवद्गीतेच्या रूपामध्ये सांगणार आहेत त्याच्यामध्ये विस्तारित स्वरूपात सांगणार नाही आहेत. का? कारण हे ज्ञान फार प्रत्येक जर विषयाचं ज्ञान विस्तारित सांगायला गेलं तर भगवद्गीता फार आणखी मोठा ग्रंथ बनेल. किंवा युद्धभूमीवर अर्जुनाला युद्धासाठी प्रेरित करायचं आहे आणि त्यासाठी भगवान काय करत आहेत, सर्व ज्ञान थोडक्यात सांगत आहेत सारांश रूपात. म्हणून भगवद्गीतेला आपण सर्व वैदिक ग्रंथाचा सारांश म्हणतो. आणि त्यामुळे या भगवद्गीतेमध्ये पण हे क्षेत्रज्ञानी जे परमात्मा आहेत यांच्याबद्दल सारांश रूपात ज्ञान आलेलं आहे. आणि जर ह्या गोष्टीबद्दल जर विस्तारित आपल्याला ज्ञान जाणायचं असेल तर मग आपण जे वैदिक ग्रंथ आहेत बाकीचे त्यांचा अभ्यास करू शकतो. किंवा वेगवेगळ्या ऋषीमुनींनी जे ग्रंथ दिलेले आहेत याच्यावर विश्लेषणात्मक त्याचं ग्रंथाचं अध्ययन आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये कपिल मुनींच्या द्वारे दिलेला सांख्य तत्वज्ञानाचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये पण ह्याचं विस्तारित ज्ञान दिलेलं आहे. किंवा पराशर संहितेमध्ये पण ज्ञान दिलेलं आहे. मग त्यासाठी कृष्ण म्हणतायत की अशा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये ज्ञान दिलेलं आहे. मग आता पहा, ठीक आहे, पुढचा श्लोक घेण्याच्या अगोदर ह्या 5व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये जो सेकंड लास्ट पॅरेग्राफ आहे म्हणजे 459 आणि 460 ह्या 2 पेजवर शेवटून दुसरा नंबरचा पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये आणखीन प्रभुपाद जरा टेक्निकल ज्ञान देतात. ते आपण चर्चा करणार नाही कारण ते समजायला आपल्याला जरा कठीण जाईल कारण थोडा किचकट विषय आहे. परंतु थोडक्यात मी थोडं बोलेन की ह्या ठिकाणी प्रभुपाद सांगत आहेत की ह्या शरीरामध्ये जो परमात्मा असतो किंवा क्षेत्रज्ञ असतो त्याची अनुभूती एखाद्या जीवाला 5 अवस्थामध्ये होते. आणि ती 5 अवस्था कोणत्या आहेत, तर एक अवस्था आहे अन्नमय कोश, दुसरी अवस्था आहे प्राणमय अवस्था किंवा कोश ही म्हणतात, कोश किंवा अवस्था असं त्याला म्हणतात. मग पहिली आहे अन्नमय अवस्था, दुसरी आहे प्राणमय, तिसरी आहे मनोमय, त्याला ज्ञानमय पण म्हणतो आपण, चौथी आहे विज्ञानमय आणि पाचवी आहे आनंदमय. तर या शरीरामध्ये असणाऱ्या 5 अवस्था आहेत आणि परमात्मा किंवा भगवंतांच्या अस्तित्वाला या 5 अवस्थामध्ये एखादा जीव अनुभवतो आपल्या जीवनामध्ये. मग आता हा विषय मी पहिलाच म्हणलो की थोडा टेक्निकल आहे, थोडा किचकट आहे. आपण हा विषय असं ऑनलाईन चर्चा करण्याला आपल्याला समजणार नाही. तर हा विषय आपण कधी आपल्या रेग्युलर सत्संग सुरू होईल तेव्हा आपल्या हॉलमध्ये चर्चा करू ह्या विषयावर. कारण त्यासाठी थोडं आपल्याला बोर्डवर लिहून दाखवावं लागेल, मग जरा विषय आपल्याला समजू शकेल. तर ऑनलाईन इथं आपल्याला सांगता येणार नाही. फक्त एवढं आपण लक्षात ठेवा की ह्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपादांनी ते ज्ञान दिलेलं आहे आणि ते जरा समजायला असं ऑनलाईन कंटिन्यू नंतर आपण चर्चा करू. एकदा आपण आपल्या रविवारी एक सेमिनार घेतला होता, त्याच्यामध्ये थोडक्यात आपण सांगितलेलं आहे ह्या 5 अवस्थांबद्दल की एखादा व्यक्ती जेव्हा एखादा लहान मुलगा असतो 5 वर्षापर्यंत म्हणजे जन्मल्यानंतर 5 वर्षापर्यंत, तर त्याची अन्नमय स्थिती असते किंवा अवस्था असते, तो अन्नमय कोशामध्ये असतो. 5 वर्षापासून तो 10 वर्षापर्यंत प्राणमय कोशामध्ये असतो. 10 ते 15 वर्षापर्यंत तो मनोमय कोशामध्ये असतो, त्याला ज्ञानमय कोश पण म्हणू शकतो. आणि 15 ते पुढे जे वय येतं त्याला विज्ञानमय कोश म्हणतो. आणि मग एखादा भगवंताची भक्ती करू लागला नंतर किंवा आध्यात्मिक ज्ञान जाणून घेऊ लागला तर त्याला आनंदमय कोश पण प्राप्त होऊ शकतो. तर हे जीवनाचे वेगवेगळे स्तर आहेत. मग याच्यावर आपण एकदा थोडक्यात चर्चा केली होती
परंतु ती चर्चा थोडं आपल्याला मुलांचं संगोपन कसं करायचं त्याच्या संबंधित आपण केली होती, म्हणून ती पूर्णतः चर्चा नव्हती. मग कधी आपण सत्संगमध्ये तो विषय घेऊ. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ह्या 5व्या श्लोकामध्ये कृष्ण फक्त काय सांगतायत की मी जे काही ज्ञान देणार आहे हे वेगवेगळ्या वैदिक ग्रंथामध्ये आणि वेगवेगळ्या ऋषीमुनींनी त्यांच्या ग्रंथांमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आता 6वा आणि 7वा श्लोक घेऊ आपण पुढचा. 2 श्लोक एकत्र आहेत. तर या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगत आहेत की हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र कशाने बनलेलं आहे, म्हणजे क्षेत्र म्हणजे शरीर आहे हे कोणत्या गोष्टींनी बनलेलं आहे आणि ह्या शरीरामध्ये काय काय बदल होतात, ह्या 2 गोष्टींचं ज्ञान 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये देत आहेत. तर श्लोक आपण वाचू. महाभूतानि अहंकारो बुद्धिर अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती एतच्छेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. भाषांतर. पंचमहाभूते, मिथ्याहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये, मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा द्वेष सुख दुःख, समूह, चेतना, धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. मग या श्लोकामध्ये कृष्ण आता हे शरीर कशाने बनलेलं आहे हे सांगतात. हा विषय आपण बऱ्याच वेळा चर्चा केलेला आहे. तर म्हणजे थोडक्यात भगवान सांगत आहेत की शरीर 24 तत्वांनी बनलेलं आहे. मग 24 तत्व कोणकोणती आहेत तर आपण भाषांतरमध्ये पाहू शकता. पहिलं सांगतायत पंचमहाभूत. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे पंचमहाभूत झाले, 5 झाले. त्यानंतर मिथ्याहंकार म्हणजे 6 झाला. बुद्धी म्हणजे 7 झाले. अव्यक्तचा शब्द आला. अव्यक्त म्हणजे त्या अव्यक्त त्रिगुण पण म्हणू शकतो, म्हणजे 3 गुण, सत्वगुण, रजगुण, तमगुण याला मिळून अव्यक्त म्हणतो. मग हे किती झाले? 8 झाले. 8 आणि 10 इंद्रिय. 10 इंद्रिय म्हणजे कोणते आले? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. तर हे आपण बऱ्याच वेळेला चर्चा केलेली, आता काही त्याच्यावर आपण बोलणार नाही. तर 10 इंद्रिय आणि बाकी हे 8 म्हणजे किती झाले? 18 झाले. त्यानंतर मन पकडून किती झाले? 19 झाले. आणि त्यानंतर 5 इंद्रिय विषय. इंद्रिय विषय म्हणजे काय? जसं डोळ्याचा विषय रूप आहे आणि कानाचा विषय ध्वनी आहे, नाकाचा विषय सुगंध आहे, जिभेचा विषय रस आहे आणि त्वचेचा विषय काय आहे? स्पर्श आहे. तर ह्याला इंद्रिय विषय म्हणलेले आहेत. तर जसे 5 ज्ञानेंद्रिय आहेत तर 5 ज्ञानेंद्रियचे 5 इंद्रिय विषय आहेत. मग ह्या 5 इंद्रिय विषयाला मिळून 19 आणि 5 24. तर या 24 तत्वाने हे शरीर बनलेलं आहे. म्हणजे पहा, आपण हे शरीर पाहत आहे, आपल्या शरीराला रोज आपण आरशामध्ये पाहतो, आपलं रूप पाहतो, आपल्या शरीराला सजवतो, कपडे घालतो, अंघोळ करवतो, सर्व काही करतो. तर हे जे शरीर आहे हे शरीर ह्या 24 तत्वांनी बनलेलं आहे. स्पष्टपणे कृष्ण सांगत आहेत. आता कृष्ण इथं एवढंच सांगतायत, परंतु हे असं विस्तारित जर आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल मुनी आपल्या मातेला, देवहूतीला ज्ञान सांगत आहेत. तर त्या ठिकाणी हे 24 तत्व कसे उत्पन्न झालेले आहेत आणि या 24 तत्वाचं एकत्रीकरण कसं होतं हे फार विस्तारितपणे कपिल मुनी तिथे सांगत आहेत. आणि कपिल मुनी कोण आहेत? स्वयं कृष्णच आहेत, कृष्णांचेच अवतार आहेत. म्हणून आपण म्हटलं की भगवद्गीता हा सारांश रूपातला ग्रंथ आहे आणि इतर ग्रंथामध्ये विस्तारित ज्ञान आपल्याला पाहायला मिळेल. मग इथं कृष्ण सांगतायत की ह्या 24 तत्वांनी हे शरीर बनलेलं आहे. आणि मग या शरीरामध्ये विकार कोणते होतात? विकार म्हणजे बदल. विकार या शब्दाचा संस्कृत शब्द विकार, याचा मराठीमध्ये अर्थ होतो बदल. म्हणजे या शरीरामध्ये बदल काय होतात? तर बदल आहेत इच्छा, द्वेष, सुख, दुःख किंवा समूह, चेतना, हे काय आहेत? शरीरातले बदल आहेत. बदल म्हणजे काय की पंचमहाभूताने शरीर बनलेलं आहे, परंतु ह्या शरीरामध्ये काय होतं? कधी इच्छा आपण करतो, एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि ती प्राप्त करायची इच्छा करतो, आणि एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही तर त्याचा आपण द्वेष करतो. द्वेष करतो म्हणजे त्या आपल्याला नाकारतो आपण त्या गोष्टीला. आणि आपली इच्छित गोष्ट आपल्याला प्राप्त झाली तर आपण सुखी होतो, आणि जर इच्छित गोष्ट मिळाली नाही किंवा नको असणारी गोष्ट मिळाली तर आपण दुःखी होतो. तर हे सगळे बदल आहेत ह्या शरीरामधले. आणि सर्व बदल कशाने होतात? ह्या 24 तत्वाच्या क्रियाप्रतिक्रियेने होतात. ह्या बदलामध्ये आणि क्षेत्रज्ञ जो आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये काही संबंध नाही असं म्हणलेलं आहे.
मग आपल्यामध्ये पहा, जसं इच्छा द्वेष किंवा सुख दुःखाचं एक सिंपल उदाहरण पाहिलं, तसं भरपूर उदाहरणं. सिंपल उदाहरण जसं आपण जेवताना एखादं भाजी असेल तर ती आपल्याला आवडत असेल तर आपण इच्छा करतो की ती भाजी मला द्या. आणि एखादी भाजी आपल्याला आवडत नसेल, आपल्या आईने किंवा घरामध्ये केलेली आहे समजा आपल्या पत्नींनी ते, तर आपण म्हणतो की नको, ती मला भाजी नको. का? कारण ती नको म्हणतो याचा ते आपण द्वेष केला. द्वेष केला याचा अर्थ आपण असं नाही की त्या एकासोबत भांडणं किंवा वादविवाद करणे ह्याला द्वेष म्हणतात. द्वेष म्हणजे आपण त्याला नाकारलं, ह्याला पण द्वेष म्हणतात. मग इच्छा करतो, आवडली म्हणून इच्छा केली, मागून घेतली, आणि आवडत नाही म्हणून नकार दिला. आणि आवडलेली गोष्ट मिळाली म्हणून आपण सुखी झालो, आनंद झाला आपल्याला. आणि एखाद दिवस एकच भाजी केलेली आहे घरामध्ये आणि ती आवडत नाही आपल्याला, आता दुसरी काही पर्याय नाही, मग आपण ती खातो. मग ती खात असताना आपल्याला काही सुख वाटत नाही, कसं तर करून आपण खात असतो. मग हे जे काही सुख दुःख इच्छा द्वेष आपल्या शरीरामध्ये प्रकट होत आहेत, मग पुढे तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात हे सगळे आपले मन बुद्धी अहंकाराच्या द्वारे प्रकट होतात. तर हे सर्व ह्या 24 तत्वाच्या क्रियाप्रक्रियेतून उत्पन्न होतात. आत्म्याचा आणि परमात्म्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. तरी पण आपण त्याने काय होतो, प्रभावित होतो त्या गोष्टीने. आपल्याला सुख झालं तर आपण प्रभावित होतो, आपण दुःख झालं तर त्याने प्रभावित होतो. आपल्या आवडती गोष्ट झाली तर आपण लगेच इच्छा करतो, नावडती गोष्ट झाली तर द्वेष करतो. म्हणजे आपण त्या इच्छा द्वेषला स्वतःच मानतो. तर एक उदाहरण दिल्यानंतर आपल्याला कळेल की असं कसं घडतं आपल्या जीवनामध्ये. जसं आपण बऱ्याच जणी आता म्हणजे फिल्म्स किंवा पिक्चर पाहिले असतील. आता भक्तीमध्ये आलं तर आपण पाहत नसू, परंतु त्याच्या अगोदर आपण थिएटरमध्ये जाऊन किंवा पिक्चरच्या टॉकीज असतात तिथं जाऊन आपण पिक्चर पाहिले असतील, किंवा घरामध्ये पण आपण टी व्हीवर पिक्चर किंवा मालिका पाहत असतो. तर काय होतं पहा, की आपण जेव्हा पिक्चर पाहण्यासाठी जातो थिएटरमध्ये, तर त्यावेळेला आपण बसलेलो असतो, खुर्चीवर आपण बसलेलो आहे आणि पिक्चर समोर एक पडदा आहे आणि त्या पडद्यावर दाखवला जात आहे. आणि तो पिक्चर म्हणजे काय असतो, एक पडदा आहे, पूर्ण लाईट घालवलेली आहे आणि त्या पडद्यावर एक प्रकाश ज्योत टाकलेली आहे आणि त्या प्रकाश ज्योताच्या द्वारे आपल्याला चित्र दिसत आहे. आणि जो काही बदल होत आहे तो बदल आपल्या शरीरामध्ये होत नाहीये, आपण फक्त खुर्चीवर बसून बघत बसलेलो आहे. आपल्या शरीरामध्ये काही बदल झालेला नाही. जो काही बदल होत आहे तो त्या स्क्रीनवर होत आहे. आणि स्क्रीनवर पण नाही, तो पडदा पण स्थिरच आहे, त्या पडद्यामध्ये पण काही बदल झाला नाही. बदल फक्त त्या चित्रामध्ये होत आहे. त्या जी काही प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या द्वारे चित्र पडत आहे आणि त्या चित्रावर मध्ये बदल होत आहे. किंवा टी व्हीवर आपण पाहताना टीव्हीची जी स्क्रीन आहे, आपली टीव्ही आहे, तिच्यामध्ये काय बदल नाही झाला, ती टीव्ही तशीच आहे. परंतु टीव्हीवर दाखवणारे जे चित्र आहे त्याच्यामध्ये बदल होत आहे. परंतु त्या बदलाने आपण प्रभावित होतो. आपण खुर्चीवर बसलेलो आहे, परंतु ते चित्र पाहत असताना, फिल्म पाहत असताना त्याच्यामध्ये जेव्हा काही विनोदी प्रसंग चालू असेल तर आपण हसू लागतो. मग त्या विनोदाचा आणि आपल्या शरीराचा किंवा आपल्या जीवनाचा काही संबंध आहे का? काही नाहीये, पण तरी पण आपण हसू लागतो. किंवा त्याच पिक्चरमध्ये त्या टीव्हीच्यावर काही सिरियल चालू असते, त्याच्यामध्ये काही दुःखाचे प्रसंग सुरू झाले तर बरेच लोक रडू लागतात, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मग त्या दुःखदायक प्रसंगाचा आणि आपला काही संबंध नाहीये, तरी पण आपण त्याने प्रभावित होतो. किंवा एखादा विलन आणि हिरोमध्ये मारामारी चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर विलन जर हिरोला मारत असेल तर आपल्याला ते वाईट वाटतं आणि हिरो पुन्हा विलनला मारल्यावर तर आपण आनंदित होतो. हे सर्व होतं. परंतु आपल्या वैयक्तिक जीवनाशी आणि त्या चित्राचा काही संबंध नाहीये, पण तरी पण आपण का प्रभावित होतो आहोत? कारण जेव्हा आपण त्या ठिकाणी बसलेलो असतो तर आपण त्या पाहणाऱ्या चित्राशी एक प्रकारे एकरूप होतो, तादात्म्य करतो. मग टीव्ही असू दे किंवा पिक्चरची टॉकीजमध्ये असू दे, आणि त्याच्याशी तादात्म्य केल्यामुळे म्हणून आपण प्रभावित होतो. वास्तविक त्याच्याने आपला काही संबंध नाही. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे, आपण जेव्हा टॉकीतून बाहेर येतो तर आपलं नॉर्मल जीवनाने सुरू करतो. एकदमच ज्यादा भावनिक व्यक्ती असेल तर थोडा काही वेळ त्याच्या मनामध्ये ते राहतं, असं का घडलं, त्या पिक्चरमध्ये असं का दाखवले, तसं असं थोडं मनामध्ये त्याच्या राहील. पण नंतर आपण काही दिवसांनी विसरून जातो, कारण त्याच्याने आपला काही वास्तविक संबंध नाहीये. तर तसंच म्हणलेलं आहे की आपलं शरीर आणि आत्म्यामध्ये पण हाच भेद आहे. जसं ते पिक्चरची स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवर विकार चालू आहेत किंवा बदल चालू आहेत, तसं आपल्या जीवनामध्ये जे काही बदल होत आहेत ते फक्त ह्या शरीररूपी स्क्रीनवर चालू आहेत. ही शरीराला पण आपण त्या पिक्चरच्या टॉकीमधले स्क्रीनची उपमा देऊ शकतो. आणि शरीर पण एक प्रकारे तसंच आहे. आणि जे काही बदल होत आहेत ते ह्या फक्त शरीरासंबंधित होत आहेत.
आत्मा पूर्णतः त्या बदलापासून म्हणजे अलिप्त आहे. परंतु काय झालेलं आहे, आत्म्याने म्हणजे आपण या शरीराची तादात्म्य केल्यामुळे आपण त्या बदलाने प्रभावित होतो. मग या शरीराला जे आवडतं त्याने आपण सुखी होतो, या शरीराला जे आवडत नाही त्याने आपण दुःखी होतो. आणि हे सर्व विकार म्हणजे बदल घडतात आपल्या शरीरामध्ये. तर अशा पद्धतीने इथं कृष्ण सांगतात, हा किती सूक्ष्म ज्ञान आहे आणि भगवद्गीतेमध्ये किती सूक्ष्म ज्ञान देत आहेत. परंतु एखादा व्यक्ती नुसता हा श्लोक वाचला तर त्याला काहीच कळणार नाही. कळण्यासाठी मग त्यांनी गुरु शिष्य परंपरेचे जे भक्त आहेत, वरिष्ठ भक्त आहेत, गुरुगण आहेत, त्यांच्या मुखातून याचं विश्लेषण ऐकलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, मग त्याला कळून येईल. अन्यथा मग बरेच लोक असतात स्वतः भगवद्गीता वाचत आहेत आणि वाचतात म्हणतात काहीच कळत नाहीये, सगळं डोक्यावरनं चाललेलं आहे, किंवा भगवद्गीता फार श्रेष्ठ ग्रंथ आहे म्हणतात, परंतु त्याचा काही लाभ प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये असं आम्हाला काही वाटतच नाही असं म्हणतात वैयक्तिक जे अध्ययन करणारे लोक. परंतु योग्य गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान घेतल्यानंतर आपल्याला याचा लाभ कळतो म्हणजे काय, की हे ज्ञान जाणल्यानंतर आपल्याला कळेल की आपल्या जीवनामध्ये पण जेव्हा असे सुखदुःख येतात किंवा आवडणारे ना आवडणारे गोष्टी येतात, तर मग ह्या ज्ञानाचा जर व्यक्ती काय होऊ शकतो, त्या सर्व गोष्टीमध्ये समभाव राखू शकतो. मग आपण भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की जो वास्तविक स्थिर व्यक्ती असतो, स्थितप्रज्ञ व्यक्ती असतो, तो सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय या सर्व गोष्टीमध्ये स्थिर बुद्धियुक्त असतो. तो कधीही विचलित होत नाही, दुःखाने खचून जात नाही आणि सुखाने तो काय हर्षित होऊन ज्यादा म्हणजे अहंकारी बनत नाही. तर हे का होतं, कारण त्याला कळतं की हे शरीर 24 तत्वांनी बनलेलं आहे आणि या शरीरामध्ये जे काही बदल होत आहेत ते सर्व बदल ह्या 24 तत्वाच्या क्रियाप्रतिक्रियामुळे होत आहेत. आणि मी आत्मा आहे आणि आत्मस्तरावर मी या सर्व क्रियाप्रतिक्रियापासून, बदलापासून, सर्व या शरीरापासून वेगळा आहे आणि त्यामुळे मी त्याने प्रभावित झालं नको पाहिजे. मग हे सर्व कळाल्यानंतर मग व्यक्ती हा त्या स्थितीमध्ये येऊ शकतो. अन्यथा आपण हे मग कळणारच नाही आपल्याला की कसं एखादा व्यक्ती ती स्थिती प्राप्त करू शकतो. आणि म्हणून पहा की एखादा असा ज्ञानाच्या स्तरावर पोहोचलेला आहे, भक्ती पण करत आहे, तर त्याच्या जीवनामध्ये जय पराजय एखाद्या गोष्टीमध्ये यश आलं तरी तो विचार करतो ठीक आहे, हे सर्व शरीरात संबंधित आहे, मी तर आत्मा आहे. आणि पराजय झाला किंवा लाभ किंवा हानी पण झाली तर त्याच्यामध्ये पण तो दुःखी होत नाही आणि तो स्थिर राहतो. मग त्यासाठी हे सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जसं आपण हे जे उदाहरण दिलं, हे उदाहरण आपण समजून घेतलं तर आपल्याला फार चांगल्या पद्धतीने हा विषय समजून येईल. कुठलं उदाहरण, की पिक्चरच्या स्क्रीनचं किंवा टीव्हीचं आणि आपल्या स्वतःचं, हे जे आपण उदाहरण दिलं फार सुंदर आपल्याला उदाहरण वाटेल आणि त्याच्यानुसार हा विषय आपण समजून घेऊ शकतो. परंतु पहा आपण पूर्णतः त्याच्यासोबत एकरूप झालेलंच असतो. मग इथं भगवंत ते म्हणतायत की 24 तत्वांनी हे शरीर बनलेलं आहे आणि हे इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे सर्व काय आहेत, ह्या शरीराच्या संबंधित विकार किंवा बदल आहेत. आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये, ह्या श्लोकाच्या तात्पर्य शेवटच्या पॅरेग्राफमध्ये या शरीरामध्ये आणखीन 6 बदल होतात. ते कोणते बदल ते सांगतायत. तर ह्या 6व्या आणि 7व्या श्लोकाचं जे तात्पर्य आहे त्याचा छोटासा शेवटचा पॅरेग्राफ आहे, तो वाचू आपण. त्याच्या अगोदरचा पण पॅरेग्राफ वाचू, म्हणजे 2 पॅरेग्राफ वाचू. 461 नंबर पेजवर आपण पहा. ज्याला 24 तत्वांचे त्यांच्या विकारांसहित सखोल अध्ययन करायची इच्छा आहे त्यांनी तत्वज्ञानाचे अधिक विस्ताराने अध्ययन करावे. भगवद्गीतेमध्ये या तत्वांचे केवळ संक्षिप्त वर्णन आहे. मग जसं आपण बोललो तसं प्रभुपाद इथं सांगत आहेत, म्हणजे प्रभुपादांनी सांगितलेलं वाचूनच आपण बोललो होतो. ते म्हणजे काय, की ह्या भगवद्गीतेमध्ये ह्या गोष्टींचं ज्ञान संक्षिप्त रूपात आहे आणि जर ज्यादा विश्लेषणात्मक जाणायचं असेल तर इतर जे ग्रंथ आहेत ते आपण अध्ययन करू शकतो. आणि पुढच्या पॅरेग्राफमध्ये म्हणतात, शरीर हे या सर्व घटकांचे प्रतीक आहे आणि ह्या शरीरामध्ये 6 स्थित्यंतरे होतात. आणि ती स्थित्यंतरे कोणती आहेत तर पुढे दिलेलं आहे. एक आहे उत्पत्ती, दुसरा आहे विकास, तिसरा आहे स्थिती, चौथा आहे प्रजनन, 5वा आहे क्षय आणि 6वा आहे विनाश. आणि पुढे म्हणतात, म्हणून क्षेत्र हे अनित्य प्राकृतिक वस्तू आहे, तथापि ह्या क्षेत्राचा स्वामी क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे. मग या ठिकाणी पुन्हा शेवटी प्रभुपाद सांगतात की या शरीरामध्ये 6 बदल होतात आणखीन. ते बदल काय,
आता इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे तर नेहमी बदल होतच असतात, परंतु त्याच्यापेक्षा आणि प्रमुख जे 6 बदल आहेत ते कोणते आहेत की उत्पत्ती, म्हणजे आपण जेव्हा उत्पत्ती म्हणजे काय, ह्या शरीराचा जन्म होतो म्हणजे उत्पत्ती झाली. एखादा मुलगा जन्मतो उत्पत्ती झाली. विकास म्हणजे काय की तो वाढत आहे, त्याचं वय वाढत आहे, उंची वाढत आहे, वजन वाढत आहे, त्याचं वाढ होत आहे. स्थिती म्हणजे काय की एक विशिष्ट प्रौढ वयामध्ये त्याचं वय स्थिर असतं, म्हणजे त्याची शरीराची स्थिती स्थिर असते. त्यावेळेला काय त्याची उंची वाढ, जसं 21-22 वर्षापर्यंत उंची वाढते, तिथनं काही उंची वाढत नाही, किंवा वजन पण नॉर्मली राहतं, तिथनं काही जादा वाढत नाही, अशा पद्धतीने बनवू शकतो. आणि त्यानंतर प्रजनन, चौथी स्थिती काय प्रजनन. प्रजनन म्हणजे मग स्त्री पुरुष जेव्हा विवाह करतात तर त्यांच्याद्वारे मग नवीन जीवाची उत्पत्ती केली जाते, मग त्याला प्रजनन म्हणतो. आणि क्षय म्हणजे काय की मग नंतर हे शरीर पण म्हातारं होऊ लागतं, याच्यामध्ये शक्ती कमी होऊ लागते. आणि विनाश, विनाश म्हणजे काय, शेवटी या शरीराचा मृत्यू होतो. मग असं या क्षेत्रामध्ये, म्हणजे या शरीरामध्ये हे 6 प्रमुख बदल पण होतात. आणि हे 6 बदल होत असताना मध्ये मध्ये इच्छा, द्वेष, सुख, दुःख, लाभ, हानी, मान, अपमान त्याच्याद्वारे प्रभावित होणं, हे बदल पण होतच असतात. परंतु हे सर्व बदल कोणासंबंधित आहेत, फक्त शरीरासंबंधित आहेत. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांच्यापासून भिन्न आहे, इथं प्रभुपाद शेवटी सांगतात. ठीक आहे, आता 6वा आणि 7वा श्लोक झाला, आपण 8वा श्लोक घेऊ आता. तर पहा, आता पुढं कृष्ण 8 श्लोकांपासून 12 नंबरच्या श्लोकांपर्यंत ज्ञान काय हे सांगत आहेत. आता पहा, आपण काय काय पाहिलेलं आहे की क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे कृष्णाने सांगितलं, आणि ज्ञान म्हणजे काय हे पण पहिला सांगितलेलं आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना जाणणं म्हणजे ज्ञान आहे, हे पण सांगितलं. पण आता 8व्या नंबरच्या श्लोकांपासून 12व्या नंबर श्लोकांपर्यंत त्या ज्ञानाच्या अंतर्गत आणखीन काही गोष्टी येतात, हे असं वर्णन ते करत आहेत. मग आता आत्मा आणि परमात्मा आणि शरीर यांना जाणणं हे ज्ञानाची पहिली पायरी झाली, परंतु त्या ज्ञानाच्या अंतर्गत आणखी काही काही गोष्टी येतात, ह्याचं ज्ञान ह्या पुढच्या 5 श्लोकांमध्ये देत आहेत. आणि म्हणून प्रभुपादांनी पहा, या आपल्या भगवद्गीतेमध्ये ते 5ही श्लोक एकत्र दिलेले आहेत, आणि त्या 5ही श्लोकाचं भाषांतरण तात्पर्य एकत्र दिलेलं आहे. कारण या 5 श्लोकामध्ये त्या पूर्ण ज्ञानामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते देत आहेत. आणि ह्या 5 श्लोकामध्ये एकूण 20 गोष्टींचं ज्ञान कृष्ण देत आहेत. 20 गोष्टी आहेत ज्याला आपण ज्ञान म्हणू शकतो. आणि शेवटी म्हणतात की ह्या 20 गोष्टीपासून जे काही वेगळं आहे ते सर्व काय आहे, अज्ञान आहे, असं कृष्ण स्पष्टपणे ह्या 5 श्लोकांमध्ये सांगत आहेत. तर पहा, फार महत्त्वपूर्ण श्लोक आहेत हे 5. आपण आता वाचू श्लोक, अजून एक 5-10 मिनिटं घेऊ आपण, कारण आपला शनिवार आहे, आणि तात्पर्य पण वाचू, की जेवढं होईल तेवढं आज घेऊ, आणि पुन्हा पुढच्या आठवड्यात पण याचं विश्लेषण सर्व चर्चा करू. तर पहा, आत्तापर्यंत आपण जे 6 प्रश्न विचारले होते अर्जुनाने, त्यापैकी क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, आणि ज्ञान म्हणजे काय, ह्या 3 गोष्टींचं ज्ञान कृष्णांच्याकडून ऐकलं. आणि त्या ज्ञानामध्येच आणखीन काही गोष्टी येतात, त्याचं ज्ञान आता ह्या 8 ते 12 नंबरच्या श्लोकांमध्ये देत आहेत. आणि पुढं मग पुढच्या श्लोकांमध्ये आणखीन राहिलेल्या 3 गोष्टींचं ज्ञान कृष्ण देत राहतील. तर ठीक आहे, 8 ते 12 नंबरचे श्लोक आपण एकत्र वाचू. 5 श्लोक आहेत, एकदम एकत्र वाचू आपण. थोडं कठीण वाटेल वाचायला, पण तरी पण आपण वाचण्याचा प्रयत्न करा. वाचायला येत नसेल तर नुसतं आपण नजर तर फिरवा त्या श्लोकांवरनं. अमानित्वम अधंबित्वम अहिंसा शांतिरार्जवम आचार्य उपासनम शौचम स्थैर्यम आत्मनिग्रह आत्मविनिग्रह इंद्रिय अर्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोष अनुदर्शनम असक्ति अनभिक्षुअंग पुत्रदार गृह आदेशु नित्यं च समचित्तत्वम इष्ट अनिष्ट उपपत्तिषु मयि च अन्यन्य योगेन भक्ति अव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरति जन संसदी आध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञान अर्थदर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यत अतः अन्यथा. ठीक आहे,
तर असे 5 श्लोक आहेत. तर श्लोक वाचायला आपल्याला कठीण वाटलं तर आपण शब्दार्थाच्याद्वारे पण ते श्लोक वाचण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणजे आपल्याला थोडं सोपं जातं. मग आता पहा, या 5 श्लोकामध्ये कृष्ण ज्ञान म्हणून कोणत्या 20 गोष्टी सांगतायत ते आपण पाहू आता या श्लोकामध्ये. तर पहा, पहिला श्लोक अर्थ वाचू पूर्ण आणि त्याच्यानंतर एक एक शब्दावर आपण चर्चा करू. अर्थ आहे, नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, धैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार पत्नी मुले बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. पहा, कृष्ण किती इथं एकदम ठामपणे सांगत आहेत. काय म्हणतायत की हे सर्व सांगितलं, शेवटी काय म्हणतायत की हे सर्व ज्ञान आहे असं मी घोषित करतो म्हणतात कृष्ण. काय म्हणतायत, एतत् ज्ञानम इति प्रोक्तम, की मी घोषित करतो, मी म्हणत आहे की हे सर्व ज्ञान आहे. अज्ञानम यत अथा अन्यथा, आणि याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व काय आहे, अज्ञान आहे. हे कोण बोलत आहेत, जे विश्वगुरु आहेत, सर्वोच्च अधिकारी व्यक्ती आहेत, ते कृष्ण हे सर्व बोलत आहेत. आणि त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे की आपण जे काही भौतिक ज्ञान प्राप्त करत आहोत किंवा प्राप्त केलेलं आहे, आणि बरेच लोक भौतिक ज्ञान प्राप्त करून म्हणजे शिक्षण घेऊन आणखी काही विशेष काही कौशल्य त्यांच्यामध्ये असेल, आणि म्हणजे आपल्या व्यावसायिक जीवनातलं कौशल्य असतं, शिक्षणामध्ये काही विशेष आपण शिक्षण घेतलेलं असतं, एखाद्याला काही शारीरिक काही विशेष कौशल्य असतं, भरपूर काही असतं, तर त्याच्यामुळे फार लोक अहंकारी असतात. आपण फार बुद्धिमान आहोत, आपण ज्ञानी आहोत ह्या विचाराने. परंतु कृष्ण स्पष्टपणे इथं सांगत आहेत की ह्या श्लोकांमध्ये जे 20 गोष्टी दिलेल्या आहेत ते फक्त ज्ञान आहे. आणि याच्या अगोदर आत्मा, परमात्मा आणि शरीर याच्याबद्दल ज्ञान असणं, ह्याला पण ज्ञान म्हणलेलं आहे. तर सर्वात पहिला आत्मा, परमात्मा आणि शरीर ह्याबद्दल ज्याला ज्ञान आहे त्याला ज्ञानी म्हणू शकतो आपण. ती ज्ञानाची पहिली पायरी झाली. आणि त्याच्यानंतर ह्या 5 श्लोकामध्ये आणखीन 20 गोष्टी सांगत आहेत ज्याला आपण ज्ञान म्हणू शकतो. अन्यथा याच्या व्यतिरिक्त जे काय आहे ते सर्व अज्ञान आहे. मग एखादा फार मोठा इंजिनियर असेल, एखादा फार मोठा डॉक्टर असेल, एखादा फार मोठा PhD करून त्यांनी काय आणखीन विशेष काही पदवी प्राप्त केली असेल, आणखीन काही भरपूर काही भौतिक ज्यामध्ये काय आपल्याला एखाद्या व्यक्तीला अहंकार येण्यासाठी भरपूर काही गोष्टी असू शकतात. तर ह्या सर्व गोष्टी कृष्णाच्या मताने अज्ञान आहेत. आणि का अज्ञान आहेत हे आपण गेल्या आठवड्यात चर्चा केलेली, कारण त्या सर्व गोष्टीला जड विद्या म्हणलेला आहे शास्त्रामध्ये. जड विद्या म्हणजे काय, की त्या सर्व गोष्टी आपल्या शरीरासंबंधित किंवा जड तत्वांसंबंधित आहे. त्या आत्म्याच्या लाभासाठी त्याचा काही उपयोग नाहीये, आणि म्हणून त्याला शास्त्रानुसार अज्ञानच म्हणलेलं आहे. आणि इथं जे 20 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला वास्तविक ज्ञान म्हणलेलं आहे. का म्हणलेलं आहे, कारण ह्या गोष्टीद्वारे व्यक्ती आत्म्याचा उद्धार करू शकतो, मग त्याला ज्ञान म्हणलेलं आहे. बाकी जे काही भौतिक गोष्टीचं ज्ञान आहे ते आपण ह्या जन्मात प्राप्त करू, मृत्यूपर्यंत त्याचा आपण भौतिक लाभ पण प्राप्त करू. कारण एखादा शिक्षण घेतलेलं आहे, त्या शिक्षणामुळे त्याला नोकरी मिळत आहे, त्याला आणखीन काही कार्य करता येत आहेत आणि त्यामुळे त्याला पैसे मिळत आहेत, भौतिक आनंद घेत आहे. पण तो मृत्यूनंतर ते शिक्षण पण निघून जातं आणि त्या शिक्षणाद्वारे कमवलेल्या गोष्टी पण निघून जातात किंवा तिथंच राहतात. आणि त्यामुळे सगळं त्याला जड विद्याच म्हणलेलं आहे. आणि म्हणून आपण नेहमी सांगतो की या भौतिक जीवनाला पण एक स्वप्नवत म्हणलेलं आहे. जसं स्वप्नामध्ये आपल्याला रात्री स्वप्न पडल्याने मोठा एक सोन्याचा हंडा गावलेला आहे, सोन्याचे नाणी असलेला, तर आपल्याला फार आनंद होतो स्वप्नामध्ये. पण तो जेव्हा स्वप्न भंग होतं तर ते काय असतं की सोन्याचा हंडा पण नाही आहे आणि त्या हंड्यापासून मिळालेला आनंद पण नाही आहे, ते सर्व काही लुप्त झालेलं आहे, अदृश्य झालं आहे क्षणामध्ये. तसंच हे जीवन पण एक स्वप्नच आहे. या जीवनरूपी स्वप्नामध्ये आपण भरपूर काही कमवतो, एकत्रित करतो, आपण आनंदित असतो, पण तो क्षणामध्ये मृत्यू होतो आणि ते सर्व काही काय होतं, अदृश्य होतं. असं मग
म्हणून ह्या सर्व गोष्टींना अज्ञान म्हणलेलं आहे. परंतु इथं जे 20 गोष्टी दिलेल्या आहेत त्याला ज्ञान म्हणलेलं आहे, कारण त्याच्याद्वारे आत्मा काय करू शकतो, त्याचा शाश्वत जो लाभ आहे तो प्राप्त करू शकतो. मग पहा, प्रभुपादांनी तात्पर्य फार सुंदर दिलेलं आहे. जवळजवळ 3-4 पानं तात्पर्य आहे आणि या 3-4 पानामध्ये प्रभुपाद प्रत्येक वेगवेगळ्या ह्या गुणांचं किंवा जे ज्ञानाच्या अंतर्गत हे ज्या गोष्टी आहेत 20 त्याचं विश्लेषण देतात की ती गोष्ट म्हणजे काय आहे आणि ती आपल्या जीवनामध्ये आपण कसं आणू शकतो. तर आपण थोडं वाचण्यास सुरुवात करू अजून एक 5 मिनिटं आणि तिथनं मग आपण जेवढं होईल तेवढं चर्चा करून थांबू. तर आपण तात्पर्य पहा. तात्पर्य, कधी कधी अल्पज्ञ लोकांनाही ज्ञान पद्धती म्हणजे क्षेत्रांचा विकार आहे असे वाटते. मग आता थोडं मध्ये आपण एक वाक्य वाचत चर्चा करू. तर इथं पहिल्या वाक्यामध्ये कृष्ण प्रभुपाद काय म्हणतायत, काही लोकांना, अल्पज्ञ लोकांना काय वाटतं की हे जे 20 गोष्टी आहेत ह्याला पण ते ह्या शरीराचे विकारच मानतात. शरीराचे विकार म्हणजे ह्या शरीरामध्ये जसं इच्छा द्वेष सुख दुःख होत आहे, तर सुख दुःख आहे, इच्छा द्वेष आहे किंवा उत्पत्ती आहे, क्षय आहे, विनाश आहे, ह्या सर्व शरीरासंबंधित बदल आहेत. परंतु काही लोक ह्या ज्या 20 गोष्टी तर भगवंतांनी सांगितलेल्या आहेत ह्याला पण शरीरासंबंधीच मानतात. परंतु प्रभुपाद सांगत आहेत ते अल्पज्ञानी लोक आहेत, कारण ह्या श्लोकांमध्ये ज्या 20 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या 20 गोष्टी शरीरासंबंधित नाही आहेत, त्या आत्म्यासंबंधित आहेत किंवा आत्म्याला लाभ प्रदान करणाऱ्या आहेत. त्यामुळे शरीरासंबंधित हे विकार आहेत, क्षेत्रांच्या संबंधित विकार आहेत असं कुणी मानू नये. पुढे काय म्हणतात पहा, परंतु हा त्यांचा गैरसमज आहे, हीच वास्तविक ज्ञान पद्धती आहे. जर मनुष्याने या ज्ञान मार्गाचा स्वीकार केला तरच त्याच्यासाठी परम सत्याची प्राप्ती शक्य होते. पूर्वी सांगितलेल्या 24 तत्वांचे हे विकार नाहीत. म्हणजे पूर्वी जे 24 तत्व सांगितलेले आहेत आपण थोड्या वेळ पाहिले, तर ते 24 तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे. तर त्या 24 तत्वापासून जे बदल घडतात या शरीरामध्ये तसे हे बदल नाही आहेत. हे बदल काय आहेत, वेगळे आहेत. त्या 24 तत्वांनी बनलेले झालेले बदल नाही आहेत. वास्तविकपणे त्या तत्वांच्या जंजालातून बाहेर पडण्याचे हे एक माध्यम आहे. उलट हे 20 गोष्टी काय आहेत, या शरीराच्या जंजालातून बाहेर पडण्याचं माध्यम आहेत, ना की शरीरापासून निर्माण झालेले विकार. तर विकार नाहीत, हे उलट माध्यम आहे या शरीरातून बाहेर पडण्याचं. ध्येयधारी जीव हा देहाने बद्ध झालेला असतो व हा ध्येय 24 तत्वांनी बनलेला असतो. आणि ह्या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञान प्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे. ज्ञान मार्गाच्या सर्व वर्णनातील महत्वाचा मुद्दा 11व्या श्लोकातील प्रथम पंक्तीमध्ये वर्णिलेला आहे. मयी चान्य योगेन भक्तीर अव्यभिचारिणी. ज्ञानाची परिणिती अनन्य भगवत भक्तीमध्ये होते. जर मनुष्याने दिव्य भगवत सेवेचा स्वीकार केला नाही किंवा करण्यास पात्र नसेल तर इतर 19 साधनांना विशिष्ट महत्व नाही. मग प्रभुपाद फार सुंदर एक महत्वाचा मुद्दा इथे सांगतात, ते म्हणजे काय की हे जे 5 श्लोक आहेत त्या 5 श्लोकामध्ये जे 10व्या श्लोकामध्ये 11व्या श्लोकात जी पहिली लाईन आहे, तर त्या पहिल्या लाईनमध्ये कृष्ण काय सांगत आहेत की ह्या 20 गोष्टींपैकी मयी अन्येन योगेन भक्ती व्यभिचारिणी, म्हणजे माझंच अन्यने भावाने भक्ती करणं, चिंतन करणं, ही जी गोष्ट आहे ह्याला पण ज्ञान म्हणलेलं आहे कृष्णाने. तर प्रभुपाद सांगतात की बाकी सर्व 19 गोष्टी एखाद्याकडे असतील, 19 ज्ञानाच्या गोष्टी असतील, परंतु ही जर गोष्ट नसेल की भगवंतांची अनन्य भक्ती करणं, तर त्या 19 गोष्टीला काही अर्थ नाही. कारण त्या 19 गोष्टीचा उद्देशच आहे की भगवंतांच्या अनन्य भक्तीपर्यंत पोहोचणं. परंतु तो अनन्य भक्तीपर्यंत पोहोचला नाही, बाकी सर्व 19 गोष्टी त्याच्यामध्ये डेव्हलप झाल्या तरी त्याचा काही लाभ नाही असे इथं म्हणतात प्रभुपाद. आणि पुढं काय म्हणतात पहा, कुठं आले आपण, परंतु जर मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भक्तीचा स्वीकार केला तर इतर 19 साधने आपापच त्याच्या ठायी विकसित होतात. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे यशाची भक्ती भगवत किंचन सर्वे गुणेस्तत्र समासते सुरा. ज्याने भक्ती प्राप्त केली आहे त्याच्या ठायी ज्ञानाचे सर्व सद्गुण विकसित होतात. 8व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
जो भक्तीचा स्वीकार करतो त्याच्यासाठी सुद्धा आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रमाणित आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केल्यावर दिव्य जीवनाचा प्रारंभ होतो. भगवंत या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगतात की हा ज्ञानमार्ग म्हणजेच वास्तविक मार्ग आहे. या व्यतिरिक्त जे काही तर्क इत्यादी आहेत ते सर्व निरर्थक आहे. आता प्रभुपाद सांगतायत की हे जे 19 गुण आहेत आणि नंतर शेवटचा जो भगवंतांना शरण जाण्याचा जो गुण आहे म्हणजे एकूण 20 गुण आहेत, हे सर्व गुण जेव्हा एखादा भगवंताची भक्ती करू लागतो तर त्याच्यामध्ये आपोआप डेव्हलप होतात किंवा येतात. मग आपण मागं पण एकदा चर्चा केलेली की मग भरपूर काही जे दैवी गुण असतात ते दैवी गुण आपल्यामध्ये विकसित करण्यासाठी आपल्याला काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. भगवंताची भक्तिमय कार्य आपण करू लागलो, साधना करू लागलो तर ते गुण आपल्यामध्ये आपोआप विकसित होऊ लागतात. तसंच इथं प्रभुपाद सांगतात हे ज्ञानाच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत 20 त्या पण आपण एक जी महत्त्वाची गोष्ट आहे भगवंतांना शरण जाणं ती जर केली तर बाकी 19 गोष्टी आपोआप आपल्यामध्ये डेव्हलप होतात. परंतु भगवंतांना शरण जायचं कसं हे आपल्याला कसं कळणार किंवा कसं आपण करू शकतो? मग त्यासाठी काय करावं लागतं? गुरूंना शरण जावं लागतं. मग ते एक मुद्दा आणि सांगत आहेत प्रभुपाद की आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करायचा, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण भक्तीचं कार्य करायचं. मग त्यामुळे आपण अनन्य भक्तीपर्यंत पोहोचू आणि त्या अनन्य भक्तीमुळे इतर 19 जी ज्ञानाच्या गोष्टी आहेत त्या पण आपल्यामध्ये आपोआप विकसित होऊ लागतात. मग अशा पद्धतीने जो भक्त असतो गुरूंच्या कृपेने पूर्ण ज्ञानी होतो. त्याला काही बाकी भौतिक ज्ञान घेण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने फार सुंदर प्रभुपाद इथं विश्लेषण देत आहेत. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया, आपला वेळ पूर्ण होत आलाय. तर आता पुढं तात्पर्यामध्ये प्रभुपाद आता हे जे 20 गोष्टी आहेत त्या 20 गोष्टी ते एक एक करून सर्व विश्लेषण करतात की तो जो गुण आहे किंवा ती गोष्ट आहे ती गोष्ट किंवा ते ज्ञान म्हणजे काय आहे आणि त्याला आपल्या जीवनामध्ये आपण कसं आणण्याचा प्रयत्न करू शकतो याचं विश्लेषण पुढे तात्पर्यामध्ये प्रभुपाद करतात. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण आता ते 20 गोष्टी कोणत्या आहेत आणि त्याचं काय विश्लेषण आहे ती चर्चा करू. ठीक आहे. तर एक 2-3 मिनिटं अजून आपण हे काही सूचना द्यायची होती. ती म्हणजे हेच की काही भक्तांना माहीत झालं असेल की आज सकाळी आपल्या भक्तांमधील म्हणजे आपल्या विट्यामधले जे भक्तांचा समुदाय आहे त्याच्यामधले जे टकले प्रभू जे आहेत त्यांचा ध्येयत्याग झालेला सकाळच्या वेळेला. कोणत्या वेळेला मला निश्चित माहीत नाही, परंतु मी एका भक्तांच्याकडून ऐकलं. टकले प्रभू आपल्या सर्वांना माहीत असतील, फार सेवाभावी होते आणि काही दिवसापासून आजारी होते असं मी ऐकलं. निश्चित काय आजार होता मला पण अजून कळालं नाही. तर ते सांगलीला ॲडमिट पण होते म्हणे आणि मग आज सकाळी त्यांचा ध्येयत्याग झाला. तर खरोखर भक्तांसाठी फार एक दुःखदायक घटना आहे की टकले प्रभू एवढे आपल्या भक्तांच्यामध्ये सेवाभावी असून किंवा सम्मिलित असायचे, सेवा करत असायचे. परंतु ठीक आहे, त्या भगवंताच्या इच्छेने म्हणा किंवा त्यांचा कालावधी तेवढा होता. तर आज ते आपल्यापासून म्हणजे ध्येय त्यागून निघून गेलेले आहेत. तर आज आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज एकादशी पण आहे आणि पहा ते खरोखर फार सेवाभावी होते, म्हणून तर भगवंताच्या कृपेने म्हणू शकतो की एकादशीच्या दिवशी त्यांना ध्येय त्यागण्याची संधी मिळाली. कारण आपण मागच्या वेळेला एकदा बोललेलं आहे की व्यक्ती जेव्हा जन्मतो तेव्हा त्याचे श्वास जे असतात ते निश्चित असतात आणि ते श्वास पूर्ण झाले तर मग बाकीचं सर्व निमित्त असतं. म्हणजे कोणतंही तात्कालिक निमित्त होतं आणि त्यांचा ध्येयत्याग होतो. मग टकले प्रभूंचा पण जो संघ होता तो आपल्याला इथंपर्यंत होता आपण म्हणू शकतो आणि आज त्यांचा आपल्यापासून म्हणजे ते ध्येयत्याग झाला. परंतु एवढा आहे की एकादशीच्या दिवशी त्याने ध्येय त्यागला आणि त्यामुळे निश्चित त्यांना फारच श्रेष्ठ गती प्राप्त होईल. आणि मी विचार करतो जेव्हा मला कळालं तर खरोखर एकादशीचा दिवस भगवंतांनी ह्यासाठी निवडला असेल कारण त्यांचा सेवाभाव फार होता. तो म्हणजे काय की आपल्या सत्संगमध्ये पण मला आठवतं की 2-3दा जेव्हा आपल्या सत्संगमध्ये प्रत्येक शनिवारी प्रसाद दिला जातो तर एखाद्या शनिवारी कोणी आलं म्हणजे द्यायला कोणाचं नाव नाही आहे, तसं आपल्या प्रत्येक वेळेला 2-3 आठवडे पुढं बुक असतात. परंतु अचानक एखादा भक्ताचं काही कौटुंबिक कारणाने किंवा बाकीच्या काही वैयक्तिक अडचणीमुळे त्यांनी प्रसाद देणं शक्य नसेल तर त्यावेळेला आपण जेव्हा अनाउन्समेंट करायचो की कोणी द्यायला तयार आहे का, तर त्यावेळेला मी पाहिलेलं 2-3दा असे अनाउन्समेंट केल्या. त्यावेळेला टकले प्रभूजीनेच लगेच आम्ही देईन असं म्हणले होते किंवा त्यांनी दिला होता त्यावेळेला प्रसाद. तर अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये सेवाभाव फार
विशेष होता. आणखीन मी ऐकलं होतं, की दरवर्षी ते काय करायचे, की जे आषाढी वारी जाते पुणे, आळंदी आणि देहू येथून, तर त्या वारीमध्ये हे आणि त्यांचे कोणतरी मित्र होते म्हणे, हे दोघेजण मिळून जवळ-जवळ 80-90 हजार रुपयेचं त्यांना काही जे भोजन किंवा जे काही वस्तू जसं काही लोकं जे खाण्याच्या वस्तू, फळ किंवा काही बिस्किटं, पाकीट असं बऱ्याच काही देत असतात त्या वारकरी लोकांना. तर असे म्हणे हे दरवर्षी जाऊन द्यायचे. तर मला पण त्यांनी सांगितलं होतं किंवा इतरांकडून कळालं. खरोखर म्हणजे आपण पाहू शकतो त्यांची काही आर्थिक स्थिती काही अशी एवढी फार धनाढ्य होते असं नाही. परंतु तरी पण एवढ्या मोठ्या स्वरूपात म्हणजे 30-40 हजार रुपयेचं 40-50 हजार रुपयेचं वैयक्तिक ते काय करायचे, दरवर्षी त्या वारकरी लोकांना दानधर्म करायचे. त्यांची सेवा करायचे. तर असा त्यांचा सेवाभाव होता आणि फार श्रद्धाळू होते. तर नक्कीच भगवंताच्या कृपेने त्यांना उच्च गती प्राप्त होईल आणि त्यांना त्याचा लाभ होईल. तर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि आज आपण नरसी पण गाऊ, त्यांची नरसी त्यांच्या प्रित्यर्थ गाऊ आणि आजचा जो भगवद्गीता अभ्यास वर्ग झाला आहे, ते पण आपण त्यांनाच समर्पित करू. कारण आपण जे काही भगवंताच्या संबंधित चर्चा करतो, तर ही चर्चा पण त्या व्यक्तीला समर्पित केल्यानंतर तर त्या आत्म्याला फार लाभच प्राप्त होतो. तर आपण त्यांचं स्मरण करून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करत नरसी गाऊ. त्याचबरोबर बाकी म्हणजे एकादशीची पारायण वेळ उद्याची 7:09 10:51 आहे. कारण आता नवीन कॅलेंडर आपण आणलं नाही अजून, त्यामुळे भक्तांना थोडं पारायण वेळ माहीत नाही आहे. तर काही भक्त मला विचारत होते. तर लक्षात ठेवा आपण 7:09 10:51 उद्याची पारायण वेळ आहे. त्यामध्ये आपण पारायण करा. आणि जर एकादशी आपल्याकडे कॅलेंडर नाही अजून, तर मी थोडं आपल्या ग्रुपवर एक लिंक पाठवतो. तर त्या लिंकला आपण जर डाउनलोड केला, तर आपलं ऑनलाईन एक वैष्णव कॅलेंडर आहे. तर ती वैष्णव कॅलेंडरची एक ॲप आहे. ती ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. मग त्याच्यामध्ये आपण कधीही पाहू शकता, की कॅलेंडरमध्ये त्या एकादशी कधी आहे, पारायण वेळ पण त्याच्यामध्ये असते. एवढंच नाही तर आपल्या आचार्यांचे तिरोबा आविर्भाव दिवस आहेत, ते वैष्णव पद्धतीने कधी आहेत, ते पण आपल्याला त्याच्यामध्ये सर्व कळतं. तर त्या ॲपची पण आपण लिंक पाठवू. तर आपण सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता, जेणेकरून आपल्या कॅलेंडर नसेल तरी आपल्याला सर्व गोष्टी कळतील. आणि त्याचबरोबर साधना कार्ड पण आपण फोटो पाठवा भक्तांनी, कारण आता 2 आठवडे झालेले आहेत. आज शनिवार आहे, तर आज उद्यामध्ये आपल्या साधना कार्डचे फोटो सर्वांनी पाठवा. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. कृष्ण. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, प्रल्हाद नाददायिने, प्रल्हाद नाददायिने, हिरण्यकशिपूर्वक्षः, हिरण्यकशिपूर्वक्षः, शीलटङ्कनकलये, शीलटङ्कनकलये, इतो न सिंगापर, तो न सिंगा, इतो न सिंगापर, तो न सिंगा, यतो यतो यामित तो न सिंगा, यतो यतो यामित तो न सिंगा, बहिर्न सिंगारुद हिन सिंगा, बहिर्न हिन सिंगा, नर सिंहमदीं शरणं प्रपदे, नर सिंहमदीं शरणं प्रपदे, तव करकमलवरेणका अद्भुत सिंगा, ललिता हिरण्यकशिपु तनुभृङ्गा, केशव
देता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव कर कमल वरे अकांत अद्भुत सिंगार दलिता हिरण्यकशिपु तनु भिंगा केशवदेता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंहदे विघ्न विनाशक नृसिंहदे जय विनाशक नृसिंहदे विघ्न विनाशक नृसिंहदे जय प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज जय प्रहलाद प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्तराज श्री प्रहलाद महाराज की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण।